नमस्कार मित्रांनो, आजची भरती म्हणजेच महावितरण विभागाअंतर्गत आता पदभरती निघालेली आहे। यामध्ये वायरमॅन, इलेक्ट्रिशियन आणि कोपा या पदाकरता पदभरती असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत महिला व बालविकास विभागाअंतर्गत 20,531 पदांची जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता। तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझ्या व्हिडिओ बघतात, कारण की ज्या तुमच्या जिल्ह्यामध्ये नवीन भरती येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन। तर चला आजच्या भरतीकडे वळत बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे। बघा, पदाचे नाव असणारे इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि कोपा। पदसंख्या असणारे 100। बघा, आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहेत तर इलेक्ट्रिशियन या पदाकरता 40 जागा रिक्त असणार आहेत, वायरमॅन या पदाकरता 40 आणि कोपा या पदाकरता 20 जागा तुम्हाला इथे रिक्त असणार। बघा, शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार तुमच्याकडे तर सर्वप्रथम इलेक्ट्रिशियन या पदाकरता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालेय परीक्षा किंवा त्याच लेवलची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुम्ही राष्ट्रीय व्यवस्थापन प्रशिक्षण परिषद किंवा नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री किंवा तारतंत्री जो कोर्स असतो तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर वायरमॅन या पदाकरता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे किंवा राष्ट्रीय व्यवसाय परीक्षण परिषद आणि नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्र किंवा तारतंत्रीचे जो कोर्स असतो तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। आणि कोपा या पदाला सुद्धा सेमच तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे। त्यानंतर बघा, आता तुम्हाला नोकरीचं ठिकाण काय असणार आहे तर सर्वप्रथम तुमचं नोकरीचं ठिकाण हे महाराष्ट्रामधील बीड जिल्हा असणार आहे। बघा, एज लिमिट काय असणार आहे तुम्हाला इथं मिनिमम तुमचं वय 18 असणे आवश्यक असणार आहे, मॅक्झिमम इथं दिलेलं नाही आहे। त्यानंतर बघा, अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। बघा, असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचं 10वीचं, त्यानंतर 12वीचं किंवा जे तुम्ही कोर्स कंप्लीट केला त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि डोमासाईल तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। बघा, आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ऑलरेडी झालेली आहे 1 जानेवारी 2026 पासून व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 8 आणि 9 जानेवारी 2026 असणार आहे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक आणि त्याची ऑफिशियल PDFची लिंक भेटणार आहे। जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।